नमस्कार मैत्रिणींनो, हॉटेलसारखी चमचमीत पुरी भाजी जी आहे ती कशा पद्धतीने बनवायची आहे ती आपण बघणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी कशी बनवायची आहे ती सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता हे बघा, आपण बटाटे घेतलेले आहे। आता हे बटाटे आपण कुकरमध्ये लावणार आहोत। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे। आता बटाटे जेवढे बुडतील तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर आता इकडं बटाटे शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे तेल ठेवलेलं आहे, कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालून घेतली। मोहरी तडतडली की आपल्याला इथे आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा, तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर आलं आणि लसणाची जी तडका आहे तो व्यवस्थित दिला तर आपली भाजीला पण चव चांगली येते। तर इथे आपण एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा। थोडासा हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हा कांदा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा। आता कांदा परतल्यानंतर यामध्ये आपण एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। आता टोमॅटो पण आपल्याला व्यवस्थित यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। हे बघा, व्यवस्थित आपण यामध्ये टोमॅटो परतून घेणार आहोत। आता टोमॅटो व्यवस्थित आपला हलकासा चांगला परतल्यानंतर तर यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। तर यामध्ये हळद घातलेली आहे, चवीनुसार तिखट घातलेला आहे, धनेपूड घालायची आहे 1 चमचा, गरम मसाला घातलेला आहे 1 चमचा आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। थोडासा हिंग घालायचा। हिंग आणि कढीपत्त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते। तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। आता हे बटाटे आपण उकडून आणि सोलून घेतलेले होते। आता हॉटेलमध्ये जी पुरी भाजी जी बनवतो त्यामध्ये बटाट्याचे काप करून नाही घालत, तर थोडेसे मॅश करून घालत असतात। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला थोडेसे मॅश करायचे आणि थोडासा जो बटाटा आहे तो पूर्णपणे मॅश करायचा, जेणेकरून आपल्या भाजीला जो घट्टपणा म्हणतो तो आला पाहिजे। तर हे बटाटे जे आहे ते मसाल्यामध्ये चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे, की जेणेकरून भाजीची टेस्ट जी आहे ती चांगली लागली पाहिजे। आता आपण गॅसवर दुसऱ्या साईडला पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, कारण यामध्ये ज्यावेळेस आपण थोडंसं पाणी घालतो तर थंड पाणी नाही वापरायचं, कारण भाजीची चव जी आहे ती व्यवस्थित लागत नाही। तर आपण पाणी उकळल्यानंतर जेवढी पाहिजे आपल्याला ग्रेव्ही तेवढी आपण पाणी घालून घ्यायचे। तर हे बघा, खूप छानशी आपली भाजी जी आहे मस्त तयार झालेली आहे। तर याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची, जेवढं पाहिजे तेवढी ग्रेव्ही आपल्याला वाढवायची आहे आणि बटाटा मॅश करून टाकल्यामुळे त्याला थोडासा भाजीला घट्टपणा येतो। आता हे बघा, व्यवस्थित हे छानशी उकळी येऊ द्यायची। तर एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता ते मिक्स झाल्यानंतर थोडीशी आपण एक उकळी याला परत येऊ देणार आहोत। एक वाफ काढून घ्यायची किंवा उकळी येऊ द्यायची। यावर थोडीशी कोथिंबीर घालायची। तर आपली मस्त छानशी भाजी जी आहे ती तयार झालेली आहे। पुरी भाजीची जी भाजी असते ती तयार झालेली आहे। आता याबरोबर पुरी कशी बनवायची ती पण खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे बघा, आपण कढईमध्ये तेल ठेवणार आहोत गरम करण्यासाठी। आता हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे तर आपलं गव्हाचं पीठ आपण साधं मळून घेतलेलं आहे। याच्या पण तुम्ही पुऱ्या करू शकता किंवा तुम्ही त्या पद्धतीने जसं 1 कप जर रवा घेतला 1 कप गव्हाचं पीठ घेतलं, त्याला 1 चमचा रवा घालायचा आणि 1 चमचा डाळीचं पीठ घालायचं। तर आणि ते पीठ जे आहे 10 मिनटं भिजू द्यायचं आणि मग ते त्याच्या पुऱ्या करायच्या। खूप जास्त वेळ त्या फुगलेल्या पुऱ्या राहतात। तर अशा पद्धतीने हे बघा, मस्त आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि पुऱ्या ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस हलकंसं दाबून पुरी तळायची आहे, की जेणेकरून आपली पुरी चांगली फुगेल।